गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काय बघूया आज आपण प्लॅन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. टॉपिक 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. पहिल्यांदा आपण प्लॅन ग्रोथ बघूया आणि देन डेव्हलपमेंट. काय फरक असतो सांगतो सगळ्या गोष्टी. स्टार्ट फ्रॉम. बघा आता आपण बघतो की प्लांट ग्रो कसा होतो. सुरुवातीला काय असतं, झायगोट तयार होतं. झायगोट कसं तयार होतं, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि काय तयार होतं, झायगोट तयार होतं. तर झायगोट काय होतं, ग्रो होत जातं आणि त्याच्यापासून काय तयार होतं, प्लॅन तयार होतो. मॅच्युअर प्लॅन तयार होतो. हा सिक्वेन्स आहे त्याचा. सुरुवातीला काय होतं, 2 सेल होतात, 2चे परत 8 सेल होतात, 8चे परत 16. याच्यामध्ये हा कसला ग्लोब्युलर एम्ब्रिओ आहे. कसला आहे, ग्लोब्युलर. परत हार्ड शेप, परत टॉर्पिडो आणि नंतर मॅच्युअर प्लॅन. कधी कधी हा सिक्वेन्स विचारलाय तुम्हाला. बुकमध्ये डायग्राम नाही ना हे तुमच्या, ठीक आहे असं. मग इकडे बघा, ऑल प्लांट सेल आर डिसेंडर्स ऑफ द झायगोट. झायगोट म्हणजे काय, फर्टिलायझ्ड एग. म्हणजे फर्टिलायझ्ड एग पासून सगळे तयार होतात. कशापासून, फर्टिलायझ्ड एग पासून. फर्टिलायझ्ड एग पासून. सो डिसेंडर्स म्हणजे ज्यापासून तयार होतात. झायगोट डेव्हलप्स इनटू, बघा, मॅच्युअर प्लांट थ्रू ग्रोथ अँड डिफरन्शिएशन. त्याची ग्रोथ होते. आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय, डिफरन्शिएशन म्हणजे जे सेल आहे त्या सेलपासूनच काय होणं, रूट तयार होणं, त्या सेलपासूनच लीफ तयार होणं, त्या सेलपासूनच स्टेम तयार होणं. याला काय म्हणायचं, डिफरन्शिएशन. एकच सेल काय, बघा ना, हा एकच सेल आहे, एकच सेलपासून एवढं प्लॅन तयार झाले ना. एकाच सेलपासून काय झालं, डिफरन्शिएशन होऊन वेगवेगळे पार्ट तयार झाले. काय तयार झालं, रूट तयार झालं, लिव्ज, ब्रांचेस, फ्लावर, फ्रूट, सीड, आणि देन तो मरतो. मग हा ऑल काय म्हणतो, होतात की. हा आपण म्हणजे सेक्शुअल, जर हे वाक्य आहे ना इन्साइड मध्ये, बघा बरं, इन्साइड मध्ये हे वाक्य आहे का, ऑल प्लांट्स आर डिसेंडर्स ऑफ द झायगोट, ते बरोबरच आहे. ओके. बघा, प्रत्येकामध्ये सेक्शुअल मेथड होती, पण काही कारणांनी ती काय झाली, बंद झाली, किंवा ते रिड्यूस झाली, किंवा ते सक्सेसफुल होत नाही. अदरवाईज सगळ्याच प्लांटला बऱ्यापैकी काय होतं, फ्लावर येतं, बरोबर की नाही, असं असतं. हां, तर सुरुवातीला काय बघूया आपण, प्लांट ग्रोथ बघूया. ओके, बघायचं प्लांट ग्रोथ पासून. अँजिओस्पर्म म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या फ्लावरिंग प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. ओके, सुरुवातीला आपण आधी ग्रोथमध्ये काय बघूया. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. डिफाईन ग्रोथ. डिफाईन ग्रोथ काय येणार, ग्रोथ इरिव्हर्सिबल. मला सांगा, ग्रोथ एकदा वाढते आणि परत कमी झाले असं कधी ऐकलंय का तुम्ही, नाही. म्हणजे ग्रोथ कशी असते, पहिली गोष्ट हा विचारले बरं का बाळांनो. ग्रोथ इरिव्हर्सिबल असते, म्हणजे वाढले का परत कमी होणार नाहीये ती. म्हणजे कशी आहे ती, इरिव्हर्सिबल आहे. परत परमनंट इन्क्रीज इन साईज, बरोबर का, ऑफ ऑर्गन्स और इट्स पार्ट और एन इंडिव्हिज्युअल सेल. इट इन्व्हॉल्व मेटाबॉलिक प्रोसेस दॅट कंझ्युम एनर्जी. ग्रोथ होण्यासाठी काय गरजेचं आहे, मेटाबॉलिक प्रोसेस. आणि त्यासाठी काय पाहिजे बाळांनो, एनर्जी पाहिजे. काय पाहिजे, एनर्जी. तो काय महत्वाचा आहे, ग्रोथ इज इरिव्हर्सिबल. पहिली गोष्ट, परमनंट इन्क्रीज इन साईज ऑफ ऑर्गन. परमनंट वाढते, असं आहे का साईज वाढली आणि पद कमी झाले, नाही. फ्रूट एकदा तेवढं झालं का तेवढंच राहतं ते, बरोबर. त्याच्यामधले वॉटर क्वांटिटी कमी होऊ शकते, ती साईज केवढी राहते, सेमच राहते. याला काय म्हणायचं, ग्रोथ म्हणायचं. सो इट इज अ परमनंट irreversible change in size of the parts is called as growth. बरोबर, डेफिनेशन विचारू शकतात तुम्हाला. आता बघा, प्लॅन ग्रोथ जनरली इनडिटर्मिनेट म्हणजे काय सर, तुम्ही जर बघितलं प्लॅनची ग्रोथ सुरुवातीपासून जे ती मरेपर्यंत होत असते.
आणि आपलं बघा आता आपली एक आपल्या चेहऱ्याची साईज एकदम ॲव्हरेज सगळ्यांची एवढीच असते, नाक एवढंच असतं, हात एवढेच असतात. तर प्लॅनचं असतं का? प्लॅन किती वाढतं? अनलिमिटेड वाढतं, त्याला असं काय लिमिटच नाहीये. म्हणून त्याला काय म्हणलंय? इनडिटर्मिनेट. प्लॅनची हाईट कशा म्हणजे प्लॅनचं ग्रोथ कशा असते? इनडिटर्मिनेट. बघा, प्लॅन ग्रोथ कंटिन्यू. प्लॅन ग्रोथ कंटिन्युअस थ्रू आउट द लाईफ. महत्वाचं, हे वाक्य महत्वाचं. प्लॅनची ग्रोथ थ्रू आउट द लाईफ असते. का? त्याच्या मागे कारण आहे, त्याच्यामध्ये रिझन हे लिहायचं तुम्ही, मेरिस्टेम. ॲसर्शन काय येईल? प्लॅन ग्रोथ कंटिन्यू थ्रू आउट द लाईफ. रिझन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेरिस्टेम. आपल्याला माहिती आहे प्लॅन्टमध्ये 3 मेरिस्टेम आहेत. अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि कुठला? लॅटरल मेरिस्टेम. किती आहेत असे? 3 मेरिस्टेम आहेत. त्यातल्या कुठल्या मेरिस्टेममुळे हाईट वाढते प्लॅनची? अपायकल. व्हेरी गुड. अपायकल मेरिस्टेम जो स्टेमच्या टिपमध्ये, रूटच्या टिपमध्ये असतो, त्याच्यामुळे काय होते? प्लॅनची हाईट वाढते. ओके. मेरिस्टेमॅटिक सेल हॅव द कॅपॅसिटी टू डिवाइड अँड सेल्फ परप्युच्युएट. म्हणजे परप्युच्युएट म्हणजे मल्टिप्लिकेट होणं. म्हणजे मेरिस्टेममध्ये काय कॅपॅसिटी असते बाळांनो? स्वतः सेलला काय करायचं? डिवाइड करायचं स्वतःचे सेल आणि मल्टिप्लाय करायची. परप्युच्युएट म्हणजे मल्टिप्लाय करायची. कुणामध्ये असते? आपल्या मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये असणारी कॅपॅसिटी, ॲबिलिटी आहे ती. बोल ना. थ्रू आउट लाईफ असते. तुम्ही बघा ना, थ्रू आउट द लाईफ हाईट वाढत राहते प्लॅनची. रूट्स थ्रू आउट द लाईफ वाढत असतात. झाड जसं मोठं होतं वर, तसं खाली त्याचे रूट्स पण मोठे होतात, स्टेम पण मोठं होत राहतं. The growth where new cells are always added to plant body by the activity of meristem is called as open form of growth. हे आता नवीन एक म्हणलं ना तुम्हाला, या टॉपिक मध्ये फक्त डेफिनेशन करायचे. काय म्हणले बघा? द ग्रोथ वेअर नवीन सेल काय होत जातात? ऍड होत जातात. न्यू सेल आर ऑलवेज ऍडेड. न्यू सेल आर ऑलवेज ऍडेड टू कशामध्ये? प्लांट बॉडी बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ मेरिस्टेम. त्याला काय म्हणायचं? ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. ओपन ग्रोथ आहे, कितीही वाढत जाते. ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. ग्रोथ वेअर न्यू सेल्स आर ऑलवेज ऍडेड टू प्लांट बॉडी बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ मेरिस्टेम इज कॉल्ड एज ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. ओके. डेफिनेशन कळली का? प्लांट काय करत जाते? कंटिन्यू वाढत जाते. का? त्याच्यामध्ये मेरिस्टेम असतो. मेरिस्टेम मध्ये कॅपॅसिटी असते काय करायची? डिवाइड करायची आणि मल्टिप्लाय करायची. ग्रोथ, आता ओपन ग्रोथची डेफिनेशन सांगितली. प्लांटमध्ये कसल्या टाईपची ग्रोथ असते? ओपन टाईप. तिथं काय होतात? नवीन सेल ऑलवेज ऍड होत जातात प्लांट ग्रोथसाठी. कशामुळं? मेरिस्टेम असतात म्हणून. त्याला म्हणायचं ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. बरोबर? येस. एक मिनिट, तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, इथं पण मेरिस्टेम असतो. हा मेरिस्टेमच. इथं बी काय असतो? हा मेरिस्टेमच. आणि आता रूट्समध्ये पण काय? मेरिस्टेमच. तर इकडे मेरिस्टेम आहे बघा, इथं मेरिस्टेम आहे. ह्याच्यामध्ये काय होतं? स्टेमची हाईट वाढत असते ह्या मेरिस्टेममुळे. ठीक आहे. लीफमध्ये मेरिस्टेम आहे, इथं मेरिस्टेम आहे. आता महत्वाचं पॉइंट, प्लॅनची ग्रोथ 2 प्रकारची असते. आपले पण ग्रोथ 2 प्रकारची असते. प्रायमरी ग्रोथ आणि सेकंडरी ग्रोथ. म्हणजे काय? हाईट वाढणं म्हणजे प्रायमरी ग्रोथ आणि विड्थ वाढणं म्हणजे सेकंडरी ग्रोथ. कळलं का नाही कळलं? हाईट वाढणं म्हणजे प्रायमरी ग्रोथ आणि विड्थ वाढणं म्हणजे. सो प्लांट हॅज 2 टाइप्स ऑफ ग्रोथ. पहिली प्रायमरी ग्रोथ. काय म्हणायचं? इट ऑकर्स ड्यू टू. बघा आता हाईट कशामुळे वाढणार आहे बाळांनो? हाईट कशामुळे वाढणार आहे? रूट अपायकल मेरिस्टेम आणि शूट अपायकल मेरिस्टेम. मग अशी सांगितलं तुम्हाला. हे बघा, इथं काय असतात? रूट अपायकल मेरिस्टेम. इथं बी काय असतात? सॉरी, शूट आणि हे इथं रूट्स असतात. त्यामुळे रूटची हाईट काय होत जाते? अशी वाढत जाते. रूटची लेंथ वाढत जाते. काय वाढत जाते? लेंथ. शूटची पण काय वाढत जाते? लेंथ वाढत जाते.
लेंथ वाढणं म्हणजे कसली ग्रोथ असते? प्रायमरी ग्रोथ. आणि लेंथ वाढण्यासाठी कुठले दोन मेरिस्टेम गरजेचे आहेत? रूट अपायकल आणि शूट अपायकल. म्हणजेच अपायकल मेरिस्टेम इज नेसेसरी टू ग्रो द हाईट और टू और फॉर प्रायमरी ग्रोथ. ओके. तुम्ही इथं बघू शकता, तर इथं ह्या स्टेमचं काय वाढले, फक्त अशी हाईट वाढत जाते. इथं काय होते बघा, विड्थ वाढली. विड्थ वाढली काय म्हणायचं? सेकंडरी ग्रोथ. तर नेक्स्ट आहे सेकंडरी ग्रोथ. काय असतं सेकंडरी ग्रोथ? सेकंडरी ग्रोथ हा महत्वाचं हे कोणामध्ये असतं? जिम्नोस्पर्म आणि डायकॉटमध्ये. अंडरलाईन करा. सेकंडरी ग्रोथ सगळ्याच प्लांटमध्ये नसते. सगळ्याच प्लांटची विड्थ वाढत नाही. तुम्ही मक्का बघा, मग आप मतलब मक्का ज्वारी बाजरे देख सकते हो. वहां पे क्या होता है, उस स्टेम का गर्थ नहीं बढ़ता है, का गर्थ उतना ही रहता है, उसकी क्या बढ़ती है? सिर्फ हाइट बढ़ती है. हाइट बढ़ती है इसका मतलब वहां पे प्राइमरी ग्रोथ होता है, सेकेंडरी नहीं होता. तो सर सेकेंडरी ग्रोथ कहाँ कहाँ पे होता है? तो यहाँ पे दिया है देखो, इन जिम्नोस्पर्म एंड डायकॉट. डायकॉट क्या है? एंजियोस्पर्म है जिम्नोस्पर्म. प्रथमेश काय डायकॉट? डायकॉट प्लॅन्स काय असतं? अँजिओस्पर्म असतं. अँजिओस्पर्म मध्ये किती प्रकारचे प्लॅन्ट्स आहेत? दोन. कुठले कुठले? डायकॉट, मोनोकॉट. त्यातले जे मोनोकॉट असतात त्यांची सेकंडरी ग्रोथ होत नाही. का? ते शिकलोय आपण. का नाही? कॅम्बियम नसतो. आठवतंय का बघा, टिश्यू सिस्टीम इन प्लांट्स, इपिडर्मिस, एंडोथेशियम, मेटाझायलम, प्रोटोझायलम, तिथं कॅम्बियम होता. डायकॉटमध्ये कॅम्बियम होता म्हणून ओपन क्लोज. व्हेरी गुड. क्लोज टाईप. कॅम्बियम नसला तर ओपन टाईप. कॅम्बियम नसेल तर गर्थ वाढत नाही. कॅम्बियम असेल तर वाढते. वाढतंय का? म्हणून इथं काय असतं? जिम्नोस्पर्म अँड डायकॉट. जिम्नोस्पर्म अँड डायकॉट यांच्यामध्ये काय होतं? गर्थ वाढते. गर्थ वाढणं म्हणजे काय? सेकंडरी ग्रोथ. हे बघा, इट ऑकर्स ड्यू टू लॅटरल मेरिस्टेम. कुठल्या मेरिस्टेममुळे हाईट वाढते? अंडरलाईन करा, लॅटरल मेरिस्टेममुळे. कुठल्या मेरिस्टेममुळे गर्थ वाढते? लॅटरल मेरिस्टेम. व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम, तीन कॅम्बियम आहेत बघा. लॅटरल कॅम्बियम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम. सर कुठं असतात ते दाखवतो. हे बघा इथं, इथं हा शूट अपायकल मेरिस्टेम झाला. हे बघा आतमध्ये हा जो आहे ह्याला म्हणायचं व्हॅस्क्युलर कॅम्बियम. हे बघा हा असा वाढत जातो. असा वाढला का गर्थ काय होत जाते? वाढत जाते. दुसरं व्हॅस्क्युलर झाला, रूट अपायकल मेरिस्टेम. अजून कुठला कुठला म्हणलं त्यांनी? लॅटरल, व्हॅस्क्युलर आणि कॉर्क. ओके. हे इथं इथं कॉर्क आहे, दिसते तुम्हाला? ही जी गोल रिंग आहे का, ही त्याला म्हणायचं कॉर्क कॅम्बियम. ती गोल रिंग काय होते? वाढत जाते. रिंग वाढते याचा अर्थ सेकंडरी ग्रोथ होत जाते. दुसरं अजून कुठला? कॉर्क कॅम्बियम झाला, व्हॅस्क्युलर कॅम्बियम झाला. लॅटरल तर काय आतमध्येच आहे. आता तो हत्ती दिसेल तुम्हाला. हे बघा इथं दिसतो आतमध्ये, ही त्याला लॅटरल मेरिस्टेम म्हणायचं. हे काय होतं? हे आतमध्ये पांढरं दिसतंय का? पांढरं, हे पांढरी पट्टी म्हणजे व्हॅस्क्युलर कॅम्बियम. सगळ्यात बघा इथं लॅटरल मेरिस्टेम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, कॉर्क कॅम्बियम. सगळ्या कॅम्बियममुळं गर्थ वाढत असते. मग विचारतील कुठल्या तीन कॅम्बियममुळं गर्थ वाढते? कोणत्या कोणत्या आहेत ते? लॅटरल, व्हॅस्क्युलर आणि कॉर्क. लॅटरल, व्हॅस्क्युलर, कॉर्क. कसली हाईट वाढते ह्यामुळं? सेकंडरी. आणि प्रायमरीसाठी एकच आहे, कुठला? अपायकल. रूट अपायकल, शूट अपायकल. कळते का नाही? ए बाळांनो, कळते का नाही? हॅलो ऑल, सगळे आहेत का जागे? ओके. तो कॉर्क कॅम्बियम, लॅटरल कॅम्बियम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम ह्या ठिकाणामुळे काय होतं? ओके. चला आता, हा, ग्रोथ इनडिटर्मिनेट असते पण ग्रोथ मेजरेबल असते. मग तुम्ही ग्रोथ काय करू शकता? मेजर करू शकता. करू शकता का नाही? तर बरं आहे का? काल काल नव्हती.
ओके. लयच विषय वेगळा असतो, काय करायचं. ओके. प्लॅन ग्रोथ इज मेजरेबल म्हणजेच हे दिसतंय ना तुम्हाला, हे दिसतंय ना, त्यांना दिसतंय का? दिसतंय. चला. ॲट सेल्युलर लेवल ग्रोथ ऑकर ड्यू टू इन्क्रीज इन द अमाऊंट ऑफ प्रोटोप्लाझम. महत्वाचे IMP स्टेटमेंट आहे बघा हे. लक्षात ठेवा. हे सेलची ग्रोथ होते म्हणजे काय होतं, सेलमध्ये काय वाढतं, इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ प्रोटोप्लाझम. ॲट सेल्युलर लेवल ग्रोथ ऑकर्स ड्यू टू इन्क्रीज इन द अमाऊंट ऑफ प्रोटोप्लाझम. बरोबर का? प्रोटोप्लाझम वाढतो म्हणून सेलची ग्रोथ होते. तुम्हाला विचारतील सेलची ग्रोथ कशी होती, सेलमध्ये काय हात पाय असतात का? नाही. सेलमध्ये काय असतं, फक्त सायटोप्लाझम आणि ऑर्गॅनेल्स. सेलची ग्रोथ होणं म्हणजे काय होणं, सेलचे सायटोप्लाझम वाढणं. प्रोटोप्लाझम म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि आतमधलं मटेरियल काय होणं, वाढणं, म्हणजे सेलची ग्रोथ होणं. पहिला मुद्दा झाला. तुम्हाला विचारतील सेलची ग्रोथ कशी होते, तर प्रोटोप्लाझम वाढवून. दुसरं, इन्क्रीज इन प्रोटोप्लाझम इज डिफिकल्ट टू मेजर डायरेक्टली. तुम्ही डायरेक्टली मोजू नाही शकत किती सायटोप्लाझम वाढला, आणि ते एकदम छोट्या लेवलला होत असते ग्रोथ. ग्रोथ इज मेजर्ड बाय पॅरामीटर्स लाईक, हे बघा, हे इन्क्रीज इन फ्रेश वेट, वजन किती वाढलं. दुसरं, ड्राय वेट. ड्राय वेट म्हणजे काय असतं, आपण एक पान घेतलं बाळांनो, पान तोडलं आणि त्याचं वजन केलं, त्याला काय म्हणायचं, फ्रेश वेट म्हणायचं. कसलं, म्हणजे काल किती होतं त्या पानाचं फ्रेश वेट आणि आज किती आहे, असं न तोडता समजा. ड्राय वेट म्हणजे काय असतं, ते पान काय करायचं, वाळवायचं, त्याला वॉटर कंटेंट काय करायचा, कमी करायचं, म्हणजे काढून टाकायचं, त्याची पावडर बनवायची आणि मग त्याचं वजन घ्यायचं, त्याला काय म्हणायचं, ड्राय वेट. असं का, तर प्लांट सेलमधली एक गोष्ट आहे जी कंटिन्यू फ्लक्च्युएट होत असते, ती काय आहे, वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट कधी वाढतो कधी कमी होतो प्लांटमधला. ड्राय वेट का घ्यायचं, ड्राय वेट ही कॉन्स्टंट असणार आहे, कारण ड्राय वेट आता इथनं खाली कमी नाही होणार आहे. ड्राय वेट म्हणजे काय, सगळं पाणी निघून गेले, तो ते ड्राय वेट. लेंथ वाढते बघा, लेंथ, तुम्ही लेंथ मोजू शकता, तुम्ही अजून काय मोजू शकता, एरिया मोजू शकता, व्हॉल्यूम मोजू शकता, किंवा नंबर ऑफ सेल मोजू शकता. म्हणजे एवढ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एवढ्या पॅरामीटर्सनं तुम्ही ग्रोथ मेजर करू शकता. हे पॅरामीटर वापरून, कळलं का, हे पॅरामीटर वापरून तुम्ही काय करू शकता, ग्रोथ मेजर करू शकता. कुठलं पॅरामीटर, इन्क्रीज इन फ्रेश वेट, ड्राय वेट, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम अँड सेल नंबर. एवढ्या गोष्टीने तुम्ही काय करू शकता, ग्रोथ मेजर करू शकता. दिले का बुकमध्ये. प्रोटोप्लाझम मध्ये सेल आलेच ना, ऑर्गॅनेल्स. हो, बघा, ऑर्गॅनेल्स हा कशाचा पार्ट आहे, सायटोप्लाझमचा पार्ट आहे, ते पण वाढतात. सेलचा एरिया वाढला आणि एकच मायटोकॉन्ड्रिया, जमेल का, मायटोकॉन्ड्रिया वाढवावं लागेल, बरोबर. तसं सेलचे नंबर वाढतात, साईज नाही वाढत ना, आपल्याला साईज वाढवायची. साईज वाढवण्यासाठी काय करावं लागेल, सायटोप्लाझम. मग नंबर वाढवू शकतात, मग दिले की दिले ना, व्हॉल्यूम, हा काय नंबर दिले की, तुम्ही नंबरही वाढवू शकता किंवा सेलची साईज पण वाढवू शकता, म्हणजे व्हॉल्यूम वाढवू शकता, बरोबर का. व्हॉल्यूम पण आणि नंबर पण दोन्ही वाढवू शकतात. डिव्हिजन करून नंबर वाढतील आणि सायटोप्लाझम वाढवून व्हॉल्यूम वाढेल. येस. आता बघूया सेल नंबर, सेल साईज, लेंथ आणि सरफेस एरिया. सेल नंबर बघा, मेज, मेज प्लांट, मेज रूट अपायकिल मेरिस्टेम कॅन प्रोड्यूस मोर दॅन 7,500 न्यू सेल पर आवर. बापरे, 17,500, इथे 17,500 सेल बनवते एका तासाला. पण मेज सगळ्यात फास्ट ग्रोथ असते, मेजमध्ये लय फास्ट ग्रोथ असते, खूप फास्ट वाढते मेज.
नंबर कळण नंबर पुढे आता बघा सेल साईज. सेल्स इन वॉटरमेलन मे इन्क्रीज इन साईज बाय बघा 3,50,000 टाइम्स. त्यामुळे कलिंगड एवढा फास्ट वाढते बघा. म्हणजे कलिंगडामधले नंबर वाढत नाहीत, काय वाढतं? सेलची साईज वाढते. नंबर कोणामध्ये वाढतात? मेजमध्ये. नंबर कोणामध्ये वाढतात? मेजमध्ये. सेलची साईज कोणामध्ये वाढते? कलिंगड, वॉटरमेलन किंवा कलिंगडमध्ये. ठीक आहे. अँड लेंथ कशामध्ये वाढते? हे बघा, हे पोलन ट्यूब असते ना, शिकलो का नाही शिकलो आपण? इथून पोलन ट्यूब अशी खाली येते, हे काय वाढते? पोलन ट्यूबची लेंथ. So growth of pollen tube is the length. It's an example of increase in length. And then surface area growth in the dorsoventral lip. पान आधी कसं असतं? एवढं असतं. परत काय, परत केवढं होतं? एवढं होतं. परत केवढं होतं? एवढं होतं. परत केवढं होतं? मग एवढं होतं. काय झालंय? सरफेस एरिया वाढला. तो इनक्रीज इन द डॉर्सोव्हेंट्रल. डॉर्सोव्हेंट्रल म्हणजे पुढून मागून वाढतं ना, त्यास असं बी वाढतं, असं बी वाढतं, पाठीमागून पण पुढून पण. हे झालं एक्झाम्पल. तर हे सगळं आहे बघा. सेल नंबर, सेल साइज, लेंथ अँड सरफेस एरिया, अशी स्टोरी आहे. समझ में आ रही है क्या आपकी? हो म्हणा की. हे झालं ग्रोथ इज मेजरेबल. हे रे सगळी काय ह्याच्यात विषय नाही जास्त. एखादा पॉईंट राहिला नाही ना, पॅराग्राफ वगैरे लाईनने सगळं झालंय ना. ओके, चला बघूया आता. फेजेस ऑफ ग्रोथ. आता ग्रोथ होताना बी ग्रोथच्या पण काय असतात? फेजेस असतात. जसे आपल्या पण ह्युमनची, ॲनिमलची पण ग्रोथ फेजेस आहेत. कुठल्या कुठल्या? सेल डिव्हिजनच्या झाल्या रे. ग्रोथच्या फेजेस आपली एक पहिली ग्रोथ असते ज्युवेनाइल ग्रोथ. कुठली ग्रोथ? ज्युवेनाइल म्हणजे आपली सगळी बॉडीचे ऑर्गन्स डेव्हलप होतात. जून आल्यावर ग्रोथ नाही. ज्युवेनाइल, ज्युवेनाइल की म्हणजे त्याला आपण प्लांटच्या भाषेत म्हणतात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. कसली ग्रोथ? त्यात काय होतं त्यांची ग्रोथ? फक्त काय होते? हाईट वगैरे वाढते, सगळे ऑर्गन्स डेव्हलप होतात. आणि ते झालं का मग रिप्रोडक्टिव्ह फेज चालू होते. कोणती फेज? आपली रिप्रोडक्टिव्ह फेज चालू झाली म्हणजे काय? मेलमध्ये स्पर्म प्रोडक्शन चालू होतं, फिमेलमध्ये ओव्हम प्रोडक्शन चालू होतं. तर प्लांटमध्ये कसं ओळखायचं रिप्रोडक्टिव्ह फेज चालू झाली? प्लांटमध्ये कसं ओळखायचं की त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ संपली आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ चालू झाली? कसं ओळखणार? लय सोपं आहे की रे. सीड आल्यावर, सीड तयार सीड येतं का? सीडच्या आधी काय येत नाही का? सीडच्या आधी काय येतं? फ्लावर. व्हेरी गुड. अरे बाबा, फुल झाडाला फुल आलं की समजायचं काय? समजायचं झाडाची कुठली फेज चालू झाली? रिप्रोडक्ट. तर तुम्ही इतकं वेळ, तुम्हाला एवढं माहित नाही का झाडाचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठला आहे? फ्लावर. तू म्हणा अरे बर्ड, फ्लावर आणि बर्ड फरक आहे रे. फरक आहे बरं का. अरे त्या बर्ड पासून लिव्स पण येतं, बर्ड पासून फ्लावर पण येतं. तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं डायरेक्ट? फ्लावर. हा, ग्रोथच की मग. अरे रिप्रोडक्टिव्ह फेज, फेजेस चालू आहे आपलं, त्यामुळे ग्रोथ म्हणलं काय? बरं ठीक आहे. मग रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ चालू झाली कसं समजणार? फ्लावर आल्यावर ग्रोथ म्हणला, फेज म्हणला तरी काय पाहिजे? फ्लावर आलं का काय चालू झाली? येस. काय झालंय, मी सकाळी कॉफी नाही पिलेलो. मेंदू काय चाललंय? जाऊ दे, सोडा काय बोलू मी. हा चला, 3 फेजेस कुठले? आधी काय होतं बघा, त्या झाडाचं जे रूटचं टीप असतं तिथले तिथले सेल काय होतात? तिथले सेलचे नंबर काय होतात? वाढतात. नंबर काय होतात? वाढतात. मग तिथले ते नंबर वाढत झालं की त्याला कसली फेज म्हणायची? मेरिस्टेमॅटिक. इथं नंबर ऑफ सेल वाढले काय होतं मग? इथं गर्दी होते. हे बघा आता, सुरुवातीला काय होते इथं? मेरिस्टेमॅटिक सेल काय होतात?
त्यांचे नंबर वाढतात. नंबर वाढले का ते कुठं कुठं सरकतात, असे वर 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 सरकतात, बरोबर का. हे वर सरकलेल्या सेलची काय होते, लेंथ वाढते. काय वाढते, त्यांची लेंथ वाढली का त्याला काय म्हणायचं, इलॉंगेशन फेज. असे ते ग्रो होत होत जातात आणि त्याच्यापासूनच काय होतं तयार, परत पुढं लीफ येतात, हे येतात, त्याला काय म्हणायचं. वाव, छान समजून सांगितलं तुम्ही. आधी काय होतं, मेरिस्टेमॅटिक फेजमध्ये काय होतं, नंबर ऑफ मेरिस्टेमॅटिक सेल वाढतात. नंतर त्या सेलची काय होते, आधी आधी सेल नंबर वाढतात, नंतर सेलची साईज वाढते म्हणजे इलॉंगेशन, आणि साईज वाढली का ते मॅच्युअर होतात म्हणजे मॅच्युरेशन फेज. तो फेजेस ऑफ ग्रोथ किती आहेत, 3. कुठल्या कुठल्या, पहिलं बघूया मेरिस्टेमॅटिक फेज. काय होतं, इट ऑकर्स इन द, हे कुठं होते बाळांनो, मेरिस्ट. इट ऑकर्स इन द मेरिस्टेम ॲट कुठं, रूट अपेक्स and the shoot apex. Root apex and the shoot apex. Cell in the region have rich protoplasm. तिथं काय असतो, rich protoplasm and large nuclei. Large nuclei. Cell in this region have rich protoplasm and large nuclei. Cell wall are primary. पहिलं लक्षात ठेवा, हे तुम्हाला क्वेश्चन विचारतील बरं का बाळांनो. आता समजा मेरिस्टेमॅटिक सेल कुठं हित आहेत, हे मेरिस्टेमॅटिक सेल कसे असतात, पहिले तर कुठं असतात, एक तर कुठं ते रूट अपेक्स मध्ये असतात, आणि दुसरे कुठे असतात, समजा इथं इथनं शूट वाढणार आहे, समजा हे शूट अपेक्स मध्ये असतात, बरोबर. सेल कसे असतात बघा त्या रिजन मधले, रिच इन प्रोटोप्लाझम. आता हे जे सेल असतात ना, सेलमध्ये काय जास्त असतं, आतमध्ये प्रोटोप्लाझम जास्त असतो विचारले. न्यूक्लियस कसा असतो, लार्ज न्यूक्लियस असतो. सेल वॉल असतो बघा, सेल वॉल 2 असतात आपल्याला माहिती आहे ना, प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी वॉल. आठवतंय काय तुम्हाला, सेल नावाच्या टॉपिक मध्ये सुरुवातीला प्रायमरी तयार होतो आणि त्याच्यापासून सेकंडरी. तर आधी हे तर कुठला असतो, फक्त प्रायमरीच असतो. कुठला असतो, हा जे वरचा असतो हा फक्त प्रायमरी वॉल असतो, थिन असतो, त्याच्यामध्ये काय नसतं, सॉरी काय असतं, सेल्युलोज अबंडंट असतो आणि प्लाझ्मोडेस्माटा पण असतो. प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे काय, 2 सेलच्या मध्ये असणारा ब्रिज, त्या ब्रिजला काय म्हणायचं, प्लाझ्मोडेस्माटा. तुम्हाला हा विचारतील क्वेश्चन की मेरिस्टेमॅटिक सेल कशा असतात. पहिली गोष्ट काय असतात, मोर रिच इन प्रोटोप्लाझम, थिन प्रायमरी सेल वॉल, त्यात काय असतो, सेल्युलोज असतो आणि प्लाझ्मोडेस्माटा. विचारतील बरं का हे बाळांनो, समज विचारतील, त्यांनी हे विचारलं तर तुम्हाला ते काय झालं पाहिजे, आलं पाहिजे. आता पुढची फेज चालू होते कुठली, इलॉंगेशन. ही कुठं होणार, आता ही कुठली मेरिस्टेमॅटिक फेज कुठं झाली, इथं झाली. तिथे कुठली फेज झाली, मेरिस्टेमॅटिक. त्याच्यावरचे जे सेल असतात त्यांच्यामध्ये कुठली फेज होते मग, इलॉंगेशन. इलॉंगेशन फेज, इट ऑकर्स इन द सेल प्रॉक्झिमल. प्रॉक्झिमल म्हणजे वर, कुणाच्या, मेरिस्टेमॅटिकच्या वर, म्हणजे कुठले, प्रॉक्झिमल. प्रॉक्झिमल म्हणजे जस्ट नेक्स्ट अवे फ्रॉम द टिप, टिपच्या थोडंसं वरची, इथं टिप कुठं येत आहे, टिपच्या वर. इलॉंगेशन कुठं होतं, प्रॉक्झिमल टू द मेरिस्टेमॅटिक झोन. हा कुठला झोन आहे पहिला, याला मेरिस्टेमॅटिक झोन म्हणायचं बघा, याला काय म्हणायचं, झोन ऑफ इलॉंगेशन. इलॉंगेशन झोन हा असतो. वरचा काय असतो, हा मॅच्युरेशन असतो. काय असतो हा, हे बघा. सो इलॉंगेशन ऑकर्स इन द सेल कुठं, प्रॉक्झिमल म्हणजे वर, प्रॉक्झिमल जस्ट नेक्स्ट अवे फ्रॉम द टिप टू मेरिस्टेमॅटिक झोन. सेल हॅव इन्क्रीज्ड व्हॅक्युलेशन. इथं काय वाढलेलं असतं, आता व्हॅक्युअल वाढलेला असतो. वर काय व्हॅक्युअल होता का, नव्हता, फक्त प्रोटोप्लाझम आणि न्यूक्लियस होता. इथं काय झालं, आता सेलमध्ये काय वाढला,
हा न्यूक्लियस एका साईडला जातो आणि प्लांट सेलमध्ये काय वाढतो, व्हॅक्युअल वाढतो. म्हणजे थोडक्यात इलॉंगेशन होण्यासाठी सेलमध्ये काय वाढला बाळांनो, इथं व्हॅक्युअल वाढला. काय वाढला, व्हॅक्युअलची साईज वाढली का आपोआप काय होतं, सेलची साईज वाढणार. आणि व्हॅक्युअलमध्ये काय होणार, आता पाणी वगैरे जमा व्हायला चालू होणार. व्हॅक्युलेशन, साईज वाढते, इन्क्रीज इन व्हॅक्युलेशन, साईज वाढते आणि न्यू सेल वॉल डिपोजिशन होतो. आधी कुठला होता, फक्त प्रायमरी, त्याच्यावरती काय जमा होणार, आता सेकंडरी पण जमा होणार, म्हणजे न्यू वॉल फॉर्मेशन. कळलं का? हा, नंतर मग आताच की लगेच ही नंतरचीच फेज आहे की, ते होतच की, मग तेच तेच मॅच्युरेशन असतं ना. प्रायमरीमध्ये थिन असतो, सेकंडरी झाला का तो थिक झाला, एकदम प्रॉपर ग्रो होतो. आता तिसरी फेज आहे आता मॅच्युरेशन. अनुश्री काय झाले, एकदम थंडी वाजते आहे ना. हे समजते ना इलॉंगेशन झालं कसं. इलॉंगेशनसाठी काय काय वाढलं सेलमध्ये, व्हॅक्युअल वाढला, साईज वाढली, सेल वॉल सेकंडरी झाला. आता मॅच्युरेशन, त्यात काय होणार, इट ऑकर्स इन द सेल फर्दर अवे, इथून वरच्या मध्ये काय होणार आता, मॅच्युरेशन. बघा ना तुम्ही, ही सुरुवातीला एवढं होतं, एवढं मोठं वाढलंय, म्हणजे हे असं होत गेलंय, बरोबर की नाही. इट ऑकर्स इन द सेल फर्दर अवे फ्रॉम द अपेक्स, याच्यापासून अजून वरच्या मध्ये, मोर प्रॉक्झिमल टू द फेज ऑफ इलॉंगेशन. इलॉंगेशन पासून वरचे, इलॉंगेशन पासून वरचे ह्याच्यामध्ये काय होतं, मॅच्युरेशन होतं. सेल्स अटेन मॅक्झिमम साईज, सगळ्यात जास्त साईज वाढलेली असते, तर मॅक्झिमम साईज इन टर्म्स ऑफ काय काय होतं, आता वॉल थिक होतो बाळांनो. काय होतो, थिक. इथं काय झालं, न्यू वॉल डिपोजिशन झालं, इथं काय झालं, वॉल थिकनिंग झालं. आणि प्रोटोप्लाझमिक मॉडिफिकेशन, प्रोटोप्लाझममध्ये पण काय मॉडिफिकेशन्स होतात, सेलमध्ये मॉडिफिकेशन होतात. लाईक त्याच सेलपासून रूट हेअर तयार होतं, त्याच सेलपासून स्टेम तयार होतं, असं, बरोबर. हां हां, थोडक्यात म्हणजे तो काय होता, आता मॅच्युअर झाला म्हणायचं. काय झाला तो, मॅच्युअर. ह्या 3 असतात फेजेस ऑफ ग्रोथ. खूप सो कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय, कळतंय ना. बघा इथं, डिटेक्शन ऑफ झोन्स ऑफ इलॉंगेशन बाय पॅरलल लाईन टेक्निक हे आहेत. पॅरलल लाईन टेक्निक बघा, सुरुवातीला काय आहे, स्ट्रेटच आहे, ह्या लाईन काय झाल्या बघा, तिरक्या झाल्या, म्हणजे ग्रोथ काय झाली, वाढली. ग्रोथ काय झाली, वाढली. कुठं ग्रोथ वाढली बघा, इथून ग्रोथ, डी पासून ग्रोथ काय झाली, वाढलेली आहे. आणि डी पासून लाईन्स काय झाल्या बघा, येस, तिरक्या झाल्या. झोन ए बी सी डी इमिडिएटली बिहाइंड द अपेक्स हॅव इलॉंगेटेड मोस्ट. कुठलं वाढले, तुम्हाला हे डायग्रामवरनं पण क्वेश्चन विचारतील, हे कुणाचे हे वाढले बघा. झोन कुठला, ए बी सी डी इमिडिएटली बिहाइंड अपेक्स हॅव इलॉंगेटेड मोस्ट, बरोबर, जास्त वाढले. लिमिटेड हे सगळं तर आहे, नवीन पुस्तकात कुठलं नाहीये बघा बरं, आहे बऱ्यापैकी सगळं आहे. ओमिटेड आहे, कुठलं तर पार्ट ओमिटेड, ते पण आहेत, ते पण आहे, ते पण आहे. हा, बहुतेक पुढचं नाहीये. हा हा, ते पण आहे, ते लॉंग डे वगैरे वगैरे, ते पुढचं नाहीये. हा, तसलं नाहीये, हा तसलं नाहीये, ते नाहीये. चला, ए ग्रोथ रेट ऐका, कुठल्याही गोष्टीचा रेट काढला जातो, म्हणजे काय असतं ते, पर युनिट टाइम काउंट केलं जातं. कसं काउंट केलं जातं, पर युनिट टाइम. सो बघा, ग्रोथ रेट म्हणजे काय, इट इज द इनक्रीज ग्रोथ पर युनिट टाइम, इनक्रीज ग्रोथ पर युनिट टाइम, त्याला काय म्हणतात, ग्रोथ रेट. ग्रोथ रेट मे बी अरिथमॅटिक और जिओमेट्रिकल, अरिथमॅटिक और जिओमेट्रिक. अरिथमॅटिक आता बघूया, चला वन बाय वन. पहिला अरिथमॅटिक, तुम्हाला काय दिसते बघा इथं, हा ग्राफ तुम्हाला कसा दिसतोय, लिनियर ग्राफ आहे. कसा ग्राफ आहे,
याचा अर्थ अरिथमेटिक ग्रोथ कशी असते, इन दिस द बघा काय असतं, फॉलोइंग मायटोटिक सेल डिव्हिजन ओनली वन डॉटर सेल कंटिन्यू टू डिव्हाइड वाईल अदर डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. म्हणजे काय सर, तुम्ही जर बघितले तर डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला, काय झाले बघा, इथं एक सेल होता बघा, त्याच्यापासून किती सेल तयार झाले, 2 सेल तयार झाले. यातला एक सेल काय झाला बघा, एक सेल काय झाला, मॅच्युअर झाला, आणि एक सेल काय झाला, डिवाइड झाला. म्हणजे काय होणार, ह्याच्यातला हा सेल काय होणार, आहे तसा मॅच्युअर होणार, याच्यापासून काय होणार, 2 तयार होणार. आता हे 2 काय होणार, मॅच्युअर, ह्यातला हा परत काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे डिवाइड झाल्यावर एक सेल मॅच्युअर होतो, एक सेल डिवाइड व्हायला पुढे जातो. त्याला काय म्हणायचं, अरिथमॅटिक. नाही का कळलं तुम्हाला, श्रावण्याशी काय बघते मग, डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय ना तुझ्या. कळलं तुम्हाला, अरिथमॅटिक मध्ये तुम्हाला सिम्पली काय होतं, हे बघा आता हे तर किती 2 सेल आहेत समजा, ह्यांचं काय झालं, डिव्हिजन झालंय. त्यातलं एक सेल काय झाला, मॅच्युअर झाला, एका सेलचे काय झाले, 2 सेल तयार झालं, डिव्हिजन झालं. बरं त्या 2 सेल मधला तो एक सेल काय झाला, मॅच्युअर झाला, राहिलेल्या सेलचं काय झालं, डिव्हिजन झालं. ह्यात काय होत जातं, एक सेल नेहमी ऍड होत जातो आणि एक सेल डिवाइड होत जातो. त्याला कसली ग्रोथ म्हणायची, अरिथमॅटिक. बघा दिले बघा त्यांनी, काय होतं, फॉलोइंग मायटोटिक सेल डिव्हिजन ओनली वन डॉटर सेल कंटिन्यू टू डिवाइड वाईल अदर डिफरन्शिएट. डिफरन्शिएट म्हणजेच काय होतं, मॅच्युअर होतो, त्याच्यापासून लीफ तयार होतं, रूट तयार होतं, शूट तयार होतं, डिफरन्शिएशन होतं. आणि दुसरा एक मॅच्युअर होतो आणि दुसरा काय होतो, डिवाइड होत जातो, कंटिन्यू टू, एक होतो कंटिन्यू टू डिवाइड and other differentiate and mature. On plotting the length of organ against time, हे महत्वाचं अंडरलाईन करा, लिनियर कर्व इज ऑप्टेन. म्हणजे अरिथमॅटिक ग्रोथ मध्ये कसला कर्व येणार, लिनियर कर्व. ग्रोथ रेट अरिथमॅटिक ग्रोथ मध्ये कसला कर्व येणार, कसला कर्व येणार, लिनियर येणार. ग्रोथ काय होत चालली, वाढतच चालली ना, एक ऍड होत चाललं तशी एक 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 ने वाढत चालली ग्रोथ. त्याला कसली ग्रोथ म्हणायची, अरिथमॅटिक. पुढचे काय बघूया मग, चला हे काउंट करायचा फॉर्म्युला बी आहे मला वाटतं, हा यस हे विचारले, हे बघा मागच्या वर्षीचा क्वेश्चन आहे, पीवायको नीटचा पीवायको. अरिथमॅटिक ग्रोथचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे, फक्त एक्सप्रेशन घ्या बघा, एल टी इज इक्वल टू L0 प्लस RT. एल टी इज इक्वल टू L0 प्लस RT म्हणजे काय, अरिथमॅटिक ग्रोथ. LT म्हणजे काय, लेंथ ॲट टाइम T. L0 म्हणजे काय, लेंथ ॲट टाइम 0, लेंथ ॲट टाइम 0. R म्हणजे काय, ग्रोथ रेट, इलॉंगेशन पर युनिट टाइम, म्हणजे RT, ग्रोथ रेट और इलॉंगेशन पर युनिट टाइम. हा झाला फॉर्म्युला, विचारू शकतात, LT इज इक्वल टू L0 प्लस LT इज इक्वल टू, वेरी गुड. कुछ कहानियां हैं, कुछ लम्हे हैं हमारे टॉपिक के जो आपको याद में रखना है इन द फॉर्म ऑफ फॉर्म्युलाज. बरोबर का मोनिका, काल वाचला का हार्टचा टॉपिक, काय बी विचारू का मग, होय तर म्हण नाही विचारत, फॉर्म्युला लक्षात आला ना, ओके. चला पुढची ग्रोथ कुठली आहे आता, जॉमेट्रिकल ग्रोथ. हे दोन्ही सेल काय होत जातात, मग काय झालं, एका सेलचं डिव्हिजन, एक सेल मॅच, इथं काय झालं, बोथ डॉटर सेल कंटिन्यू टू डिवाइड, दोन्ही सेल काय होतात, डिवाइडच होतात. इन मोस्ट सिस्टीम द इनिशियल ग्रोथ इज स्लो. मोस्टली इथं काय होतं बघा, इनिशियल ग्रोथ कशी असते बघा, इथं स्लो असते. मग त्याला कसले फेज म्हणले, लॅग फेज. कसले फेज बघा, म्हणजे आपल्याला जॉमेट्रिक ग्रोथ मध्येच आता आपल्याला बघायचे की ग्रोथच्या पण फेजेस असतात. मागाच्या त्या फेजेस झाल्याच, अजून काय फेजेस असतात, ग्रोथ होताना सुरुवातीला ग्रोथ खूप स्लो असते, कशी असते, त्याला म्हणायचं लॅग फेज. काय म्हणायचं, लॅग फेज.
देन काय होतं, एकदमच ग्रोथ झूप दिसणं वाढते. त्याला कसली फेज म्हणायची? लॉग फेज ऑर एक्सपोनेन्शियल फेज. लॉग फेज किंवा एक्सपोनेन्शियल फेज. आणि तिथून पुढं काय होतं बघा, सुरुवातीला कसं असतं, जर्मिनेशन प्रोसेस स्लो असते, जर्मिनेशन होतं. जर्मिनेशन झालं एकदम काय होतं, प्लॅनची ग्रोथ एकदम फास्ट वाढते एका सर्टन लिमिटपर्यंत. तिथून काय होतं मग, रिसोर्स लिमिटेड असतात ना, पाणी, न्यूट्रिएंट कमी पडायला लागतं. त्यामुळे काय होतं मग, ग्रोथ स्टेशनरी होते, म्हणजे कॉन्स्टंट राहते. तिथनं पुढं फर्दर वाढत नाही. आणि त्यामुळे ग्रोथ कसा येतो, एस शेप येतो. कसा येतो, आणि त्याला म्हणतात सिग्मॉइड ग्रोथ. सिग्मॉइड ग्रोथ करू कसला तो दिले बघा खाली त्यांनी. सो बघा, इफ न्यूट्रिएंट सप्लाय इज लिमिटेड द ग्रोथ स्लो डाऊन leading to the stationary phase. On plotting the parameter of growth against time, we get a sigmoid curve. मला हे विचारतील, जर लिमिटेड रिसोर्स असतील कुठल्या प्रकारचा कर्व येईल? सिग्मॉइड कर्व येईल. कुठले कुठले फेज? पहिली फेज कुठली असते? लॅग फेज. दुसरी फेज कुठली असते? लॉग फेज. आणि तिसरी स्टेशनरी. यातली सगळ्यात फास्ट कुठली असते? हे लॉगला एक्सपोनेन्शियल म्हणायचं. श्रावणी हे डाऊन करू नको. हां, लॅग फेजलाच काय म्हणायचं? लॉगला काय म्हणायचं? स्लो कुठली असते? फास्ट कुठली असते? आणि स्टेशनरी कुठली असते? स्टेशनरी. तुम्हाला कधी हा ग्राफ देतील आणि ह्याला काय म्हणतील? ए म्हणतील, याला बी म्हणतील, याला सी म्हणतील. नावे लिहा. ए कोण आहे? बी कोण आहे? एक्सपोनेन्शियल, म्हणजे त्याला काय म्हणू आपण? लॉग. आणि तिसरी स्टेशनरी फेज. ती कुठली? स्टेशनरी. हां, येस, सांगणार होत तुम्हाला. आणि जर इथं काय म्हणलं त्यांनी, हे एक महत्वाचं बरं का, लिमिटेड न्यूट्रिएंटचा सप्लाय म्हणून ही फेज आहे. जर न्यूट्रिएंटचा सप्लाय अनलिमिटेड असेल तर ग्रोथ कर्व असा राहतो, जे शेप. याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व म्हणायचं. कसला? आणि ह्याला सिग्मॉइड म्हणायचं. एक्सपोनेन्शियल कधी असतो? अनलिमिटेड रिसोर्स. मग शक्य आहे का? असं शक्य आहे का? हे शक्य नाही. जर रिसोर्सेस अनलिमिटेड असते तर ग्रोथ काय होत झाली असती? वाढतच गेली असते. दोनच फेज, लॅग आणि लॉग. पण कसं आहे, गोष्टी कशा आहेत? लिमिटेड आहेत, म्हणून फेज कशी राहते? स्टेशनरी होती. 3 नंबरला तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये आहे बघा, हे तिसरा कर्व. हां, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व. एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल ग्रोथ रेट. कसला? एक्सपोनेन्शियल ग्रोथ रेट. त्यात काय होतं? हाईट. हां, पण हे कधी असतं? फक्त अनलिमिटेड रिसोर्स असतील. असं शक्य आहे का? नाही. तो हा रिअलिस्टिक ग्रोथ कर्व नाही. रिअलिस्टिक कुठला आहे मग? हा रिअलिस्टिक आहे, सिग्मॉइड. का रिअलिस्टिक आहे? कारण रिसोर्सेस नेहमी काय होतात? कमी कमी होत जर लिमिटेड आहेत, म्हणून ग्रोथ कर्व सिग्मॉइड येतो. समजलं? हे वेळानं समज वाढू दे ना, पण ते रेट कमी झालेला असतो. सुरुवातीला ज्या स्पीडनं वाढतं ना बाळांनो, ते स्पीड एका लेवलला काय होतं? कमी कमी होतं आणि परत स्टेशनरी राहतं. ते वेळ किती वाढू द्या, पण ती सुरुवातीला ज्या स्पीडनं वाढलं ते स्पीड परत राहत स्लो होतं. ते काय होतं? स्लो होतं. समजते? होप सो यात तुम्हाला काय डाऊट नसेल. इथं बघा, हे इथे एक एक्झाम्पल दिले बघा त्यांनी, तुमच्या बुकमध्ये पण दिले असेल, नाही दिलं. त्यात काय होतं बघा, सुरुवातीला हे तिसरी ग्रोथ आहे बघा, तिसरा टाईप आहे हा. पहिला अरिथमॅटिक, दुसरा जॉमेट्रिक, तिसरा वेगळाच आहे. काय होतं बघा, झायगोटिक म्हणले त्यांनी. काय होतं बघा, झायगोट डिवाइड होतो 2 तयार होतो. 2 चे परत 4, 4 चे 8. पण सुरुवातीला कसली फेज असते इथं? जॉमेट्रिक फेज, ऑल सेल डिवाइड सुरुवातीला. पुढं काय होतं मग? अरिथमॅटिक फेज, दिस सेल डिवाइड, दिस सेल डू नॉट डिवाइड. काही सेल डिवाइड होतात, काही सेल डिवाइड होत नाहीत. म्हणजे ह्युमनमध्ये ग्रोथचे फेजेस किती असतात?
एकत्रच असतात. सुरुवातीला कुठली फेज असते? जॉमेट्रिक फेज. नंतर काय होते? अरिथमॅटिक फेज. हे महत्वाचा मुद्दा. प्लांटमध्ये 2 प्रकार बघितले आपण. कुठले कुठले? अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक. ह्युमन्समध्ये कुठले? हा प्रकार, ज्याच्यामध्ये जॉमेट्रिक पण आहे आणि येस, हे डायग्रामवरनं कळते आपल्याला. सुरुवातीला झायगोट काय होतो? झायगोटचे सगळे सेल डिवाइड होत असतात. म्हणजे काय झालं? सगळे सेल डिवाइड होणं म्हणजे जॉमेट्रिक. आणि पुढे जाऊन काय होतं? अरिथमॅटिक मध्ये काय होतं मग? येस, अरिथमॅटिक पण आणि जॉमेट्रिक असे दोन्ही डिव्हिजन असतात ह्युमन्स मध्ये किंवा झायगोट मध्ये म्हणू आपण. झायगोट टू एम्ब्रिओ पर्यंत. झायगोट टू एम्ब्रिओ. ओके. सिग्मॉइड ग्रोथ कळला का? सिग्मॉइड एस शेप. हा, होईल एवढं का नाही व्हायचं? फक्त डेफिनेशन होईल का? होईल, डेफिनेशन होईल फक्त. हे सोपं आहे, काय नाही. आता तुम्ही इथं 2 प्लॅन दिलेत, लीफ दिलेत बघा. तुम्ही जर नीट बघितलं तर हे पान आधी किती होतं? 5 सेंटीमीटर. परत किती झालं? 10 झालं. कितीनं वाढलं? 5 न वाढलं. ग्रोथ किती झाली? 5 न झाली. तिथं झाड किती होतं? सॉरी, पाणी किती? 50. किती वाढलं? 55. किती? 5 न. दोन्हीकडे ग्रोथ किती झाली? 5. याचा अर्थ दोन्हीकडे पण ग्रोथ रेट कसा आहे? सेम आहे असं तुम्हाला वाटते? सेम नाहीये. कसं काय? बघा, जर तुम्ही इथं कसला ग्रोथ घेतला? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट घेतला. कसला? ॲब्सोल्यूट. तर दोन्हीकडे पण काय झाले? 5 न वाढले. पण जर तुम्ही रिलेटिव्ह ग्रोथ रेट चेक केला, रिलेटिव्ह म्हणजे काय? इनिशियल पॅरामीटरच्या कितीनं वाढले. आता मी कसं सांगतो बघा, इथं इनिशियल पॅरामीटर किती आहे? 5. किती आहे? 5. फायनल पॅरामीटर किती झाला? 10. कितीनं वाढलं? पर्सेंट कितीनं वाढलं? 100%. 5चं किती झालं? किती पर्सेंट वाढलं? 100%. 5चं 10 झालंय ना. आता इथे किती आहे सुरुवातीला? किती झाले? ॲब्सोल्यूट ग्रोथ मध्ये काय झाले? 5 न वाढले. ॲब्सोल्यूट म्हणजे काय? कितीनं वाढलं? रिलेटिव्ह काय म्हणते? रिलेटिव्ह म्हणतं आधी किती होतं, नंतर किती झालं. आधी किती होतं इथं? 50. किती झालं? 55. 55. कितीनं वाढलं? 5. पण 50च्या 5%च वाढले ना ते, म्हणजे 10%च वाढलं ना. इथं किती वाढलं? 5चं 10. इथं 50चं 100 झालं असतं. 50चं तर काय म्हणायचं? 100% ग्रोथ. कळलं का नाही कळलं तुम्हाला? आता कळलं का तुम्हाला? हीच तर मज्जा आहे. बघितलं कोणालाच कळत ना, अरे समानच आहे सर. इनिशियल पॅरामीटर चेक करा. इनिशियल काय? 5. 5 किती झालं? डबल झालं ना. 50चं डबल किती व्हायला पाहिजे? किती झालं इथं? म्हणजे किती किती पर्सेंट ग्रोथ आहे? 10%. किती पर्सेंट? व्हेरी गुड. बघा, हिअर आर इज द रिलेटिव्ह ग्रोथ रेट. कुठला फॉर्म्युला राहिला का माग आपला? हा, WRT हा फॉर्म्युला राहिला ना. अरे एक स्लाइड राहिली वाटते बघ, इकडे गेली. ते पण नाही दिलं ना. हा, ते काय? W1 इज इक्वल टू W0ERT असं फॉर्म्युला. आय थिंक माझा पार्ट आहे थोडासा, मला आठवते. W1 इज इक्वल टू W0ERT, ई रेस टू RT असं दिले ना. हा, बरोबर आहे. तो फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कोणाचा आहे? जॉमेट्रिक. बरोबर का? अरिथमॅटिकचा काय फॉर्म्युला आहे? येस. जॉमेट्रिकचा काय आहे? विचारतील तुम्हाला, नक्की विचारतील फॉर्म्युला कुठला आहे म्हणून. ठीक आहे. आता ह्याच्यामधला आर काय आहे? रिलेटिव्ह ग्रोथ रेट आहे. इट इज ऑल्सो इज द मेजर ऑफ द ॲबिलिटी ऑफ प्लांट टू प्रोड्यूस न्यू प्लांट मटेरियल. त्याला इफिशियन्सी इंडेक्स म्हणले. इफिशियन्सी म्हणजे काय?
आपण त्याला किती पाणी आणि खायला घातलं आणि त्या बदल्यात त्याने किती फास्ट ग्रोथ केली, त्याला काय म्हणायचं? इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे मी तुम्हाला शिकवतोय आणि तुम्ही किती चांगले स्कोअर करणार, त्याला काय म्हणायचं? तुमची इफिशियन्सी. तसं तसं आर म्हणजे काय असतं? रिलेटिव्ह ग्रोथ रेट. म्हणजे तुम्ही किती दिलं आणि ते किती वाढला. तो ऑल्सो मेजर ऑफ द ॲबिलिटी टू प्लांट प्रोड्यूस न्यू प्लांट मटेरियल. त्यालाच काय म्हणले? इफिशियन्सी इंडेक्स. हेन्स काय असतं? फायनल साईज काय झाली? W1 डिपेंड्स ऑन द इनिशियल साईज किती होती? W0. 0 म्हणजे इनिशियल, 0 to 1. 1 म्हणजे काय झालं? फायनल. 0 to 1 म्हणजे काय झालं? फायनल. क्वांटिटेटिव्ह कंपॅरिझन जर केलं बाळांनो ग्रोथमध्ये, तर दोन प्रकारे करू शकतो आपण. हे कुठलं कंपॅरिझन आहे? क्वांटिटेटिव्ह. कसं? किती क्वांटिटीमध्ये वाढलं असं विचारलंय त्यांनी. सुरुवातीचा ग्रोथ रेट कुठला आहे? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. ॲब्सोल्यूट काय म्हणतो? फक्त मेजरमेंट अँड कंपॅरिझन ऑफ टोटल ग्रोथ पर युनिट टाइम. आधी किती होती? 5, नंतर किती झाली? 10. म्हणजे 5 न वाढली. ह्याला काय म्हणू आपण? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. ह्याला काय म्हणू आपण? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. म्हणजे कितीनं वाढलं? कंपॅरिझन ऑफ टोटल ग्रोथ पर युनिट टाइम. कंपॅरिझन करायचे. रिलेटिव्ह काय म्हणते बघा? मेजरमेंट ऑफ ग्रोथ ऑफ गिव्हन सिस्टीम पर युनिट टाइम एक्सप्रेस ऑन कॉमन बेसिस. कॉमन बेसिस म्हणजे काय? सुरुवातीला एक बेस घेतला ना आपण, काय घेतला? 50. परत कितीनं वाढला? 5 न वाढला. पण पर्सेंट काढला ना. फॉर एक्झाम्पल बघा, पर युनिट इनिशियल पॅरामीटर. मोस्टली नेहमी कुठला पॅरामीटर घेतला जातो? इनिशियल पॅरामीटर. इनिशियल किती आहे? 5. फायनल किती आहे? 10. कितीनं वाढला? 100% वाढला. इनिशियल किती आहे? 50. फायनल किती आहे? किती पर्सेंटनं वाढला? त्याला म्हणायचं रिलेटिव्ह. त्याला काय म्हणायचं? आपण रिलेट केलं. काय केलं? आधी किती होतं, परत किती झालं, ह्याला काय केलं आपण? रिलेट केलं. त्याला म्हणायचं रिलेटिव्ह ग्रोथ रेट. कसला? दिलंय बघा तुम्हाला. डायग्रामॅटिक कंपॅरिझन्स ऑफ ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रोथ रेट. बोथ लिव्स ए अँड बी हॅव इन्क्रीज देअर एरिया बाय 5 सेंटीमीटर. ह्याला काय म्हणायचं? ॲब्सोल्यूट. काय म्हणायचं? ॲब्सोल्यूट. 5 न वाढले म्हणजे ॲब्सोल्यूट आहे. इन गिव्हन टाइम टू प्रोड्यूस A1 अँड B1 लिव्स. पण तुम्ही जर पर्सेंटेजनं बघितलं तर काय? कोणाचा रेट जास्त आहे वाढायचा? छोट्याचा आहे. छोटं डबल झाले. 5चं किती झालं? इथं काय झालं? 50चं 55 झालं. सो ग्रोथ रेट कोणाचा जास्त आहे? छोट्याचा. कसं काय होतं? मला एवढं कळतं, एवढं छान कळतं. मी काय PhD वगैरे नाही केली बाळांनो. मी अभ्यास केला फक्त. मी काय केला? अभ्यास केला. आणि मी जर त्या वर्षी बायोलॉजी, 11वीचं बायोलॉजी 2, 4 बॅचला शिकवतो. 12वीचं बायोलॉजी 4 बॅचला शिकवतो. म्हणजे एक बायोचं पुस्तक मी जर त्या वर्षी किती वेळा शिकवतो? 4 वेळा शिकवतो. एकच पुस्तक 4 वेळा वाचतो. नुसतं वाचत नाही, शिकवतो ते. म्हणजे एखाद्या ज्युनियर कॉलेजमधला प्रोफेसर जर त्या वर्षी बायोलॉजी किती वेळा शिकवतो? एकदा शिकवतो. एकच बॅच असते ना. मग त्याचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याला कधी येणार आहे? 10 वर्षांनी येणार आहे. तो एक्सपिरियन्स मला कधी आलाय? 2च वर्षात आलाय. आता मी 6 वर्ष झालं बायोलॉजी शिकवतोय. जर त्या वर्षी 4 वेळा, तर मी किती वेळा वाचले आतापर्यंत पुस्तक? 6 चोक 24, 20 वेळा तर वाचलंय का नाही? नुसतं वाचलंय का शिकवलंय? शिकवलंय. वाचलंय पण शिकवलंय आणि त्याचे MCQ सोडवले, क्वेश्चन. आणि मी स्वतः नीट करत असताना कमीत कमी 5-6 वेळा तर वाचला असेल, आहे की नाही? एवढं वाचून मी तुम्हाला शिकवायला आलो. PhD केलेला मास्तरचं पैसे नॉलेज असतं, पण तुमच्या कामाचं नसतंय ते. मी काय म्हणतो कळतंय का? PhD केलेले लोक आता मोठ्या मोठ्या क्लासेसला PhD केली म्हणून त्याला घेतात. भावापाशी काय असतं? नॉलेज असतं, पण ते तुमच्या कामाचं नसतं. तुमच्या कामाचं काय आहे? या पुस्तकात जे लाईन दिली आहे ती तुम्हाला कळली पाहिजे. येस ऑर नो. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन सुटला पाहिजे. संपला विषय. ओके. हे उद्या बघूया आपण. कंडिशन्स फॉर ग्रोथ. ॲक्च्युअली संपतेच बरं का इथं. जाऊ द्या, उद्या बघूया. जागा एवढं काय नाही. रडत चाल परत नाही तर.
नाही रडत. ओके, आपण थांबूया इथंच. उद्या आपण राहिलेले पॉइंट्स बघूया. ठीक आहे.